नमस्कार सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग विशेष अशासाठी की आजचं रक्षाबंधन आपण क्लासमध्ये सेलिब्रेट करणार आहे. तर ते कसं करणार आहे, आमच्या बालगोपाळांच्या बरोबर तुम्हीही सामील व्हा आमच्या कार्यक्रमामध्ये आणि आनंद घ्या. तर बघा एकदा कसं काय सेलिब्रेशन चाललंय ते. नमस्कार. आज रक्षाबंधन आहे. तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही आमच्या क्लासेसमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत. म्हणून आज आम्ही खूप साऱ्या राख्या आणल्या आहेत. चला आपण सुरुवात करूया. धन्यवाद परी. धन्यवाद. बघा फोटोशूट चाललंय. विनम्र बांधून ठेवल्यागत बसलेस का तू? पुन्हा बायाला बांधते का घरी? रिया चलो आ जाओ. आणल्यात बरं का, किती छान आहेत बघा, किती सुंदर वाटतात छोट्या छोट्या. अजून किती राहिले? लहान बाळांचं काय नसतं ग, कसं पण ओळायचं, काय नाही होत ते, देव समजून घेतो. बांधलीये बरं का. रियान पुन्हा भांडणं नाही करायची अजिबात पोरांच्या बरोबर. स्पेशली तुम्ही दोघीच भांडणं करता, पोरं गरीब आहेत बिचारे. काय रिया? पूनम क्लासमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन करायचं असं ठरलं होतं. मुलींनी आमच्या सुंदर छान राख्या काही तयार करून आणलेल्या आहेत आणि काही स्वतः त्यांनी विकत आणलेल्या आहेत आवडीच्या. तर त्यांना सांगितलं तसं हलक्यातल्याच आणाले, भारीतल्या पण आणायच्या भानगडीत नका पडू. छान राख्या आणलेल्या आहेत, नाजूक, कुणाला आवडतील की नाही का, एकदम बारीक बारीक गोंड्याच्या, काही त्याच्यावर छोटे छोटे चित्र. लहान मुलांना तशाच आवडतात ना. आणि आता थोडंसं त्यांना रक्षाबंधनचं महत्त्व देणार आहे पटवून. कारण कसं आहे, राखी म्हणजे नुसतं ते चित्र नाहीतर गोंडा हे नाही आहे, तर खरोखरच ज्या बहिणीला भाऊ नाही किंवा ज्या भावाला बहीण नाही त्याची किंमत त्यांना जास्त कळते. त्यामुळे त्यांना ते सांगायचं आहे. कारण क्लासमध्ये जरी आले तरी त्यांना असं वाटतं की आपण सख्खे बहीण भाऊ आहेत. मरणाची रोज भांडणं, त्यांची रोज भांडणं. मग आज त्यांना जराशी वेगळं वाटतंय ना, की मग आता त्यांना सांगते पटवून की बाबा रक्षाबंधन झालं, आता तुम्ही सख्खे बहीण भाऊ झालेले, अजिबात भांडायचं नाही कोणी कोणा संग. आता हे आमचं ब्लॉग असंच कंटिन्यू करा आणि काय आहे कसं वाटतं ते आम्हाला नक्की सांगा. हारू स्पीड वाढवा. दीदी कॅच करते, शूट करते. कर चल. झुमकाचं काहीतरी सोन्याचा झुमका. एवढे? अगं बाई, राहू दे राहू दे, ठेव तिथं, आपण नंतर खाऊ ताटात. त्याने आधी विचारलं. लाव. ह्याला पण गंध नाही लावला आता का ना, बहीण झाली अजिबात भांडायचं नाही, छान राहायचं. बहीण झालं जास्त भांडणं होतात. नाहीतर आज म्हणायचं आणि परी उद्या म्हणायची ते माझ्या राखी दीदीवाली. दीदी 4 दिवसानं म्हणली पहिली मी नाही ग, काहीतरी दीदी माझ्याकडे बघते. तुमचं प्रेम बघून रडते मी. गाणं सिरियस झाले का आता? राखी बांधली तर मॅम त्या दिवशी आमच्या स्कूलच्या मी आले जाऊ.
छान छान. बा आदिलाच बघू राखी कशी दाखव. आवडली का? अरे वा वा, खूप छान परीने राखी आणली तुझ्यासाठी. हा छान 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 छान. कबीरने मला खूप सारे चॉकलेट्स दिले आहेत. मला आवडले आहेत हे चॉकलेट्स. आज अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. राखी म्हणजे नुसती राखी नाही आहे किंवा तो धागा नाही आहे. तो ज्याच्या नशिबात आहे त्यालाच भेटतो. म्हणजे ही माझ्या स्वतःच्या अनुभवाची बोल आहेत. राखी म्हणजे एक आपले संस्कार आहेत. राखी म्हणजे बहिणीचं रक्षण करण्याची एक जबाबदारी आहे. आणि राखी म्हणजे बहिणीच्या दृष्टीनं असणारं भावावरचं एक प्रेम आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत ह्या गोष्टीला खूप जास्त महत्त्व आहे आणि ती गोष्ट मला फार आवडते. योगायोग म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, ते माझ्या नशिबात कदाचित नाही आहे. मला भाऊ नाही आहे म्हणूनच का काय मला हा सण इतका आवडतो, खूप जास्त आवडतो. पण जरी माझ्या नशिबात तो नसला तरी परमेश्वर तो कोणत्या ना कोणत्या रूपाने माझं मन तृप्त करतो. आज आपण आपल्या क्लासमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं, खूप छान वाटलं. मुलींनी एकमेकांना राखी आणली, खूप छान. त्यांनी एकमेकांना गिफ्ट्स आणले. काही मुलांनी पेन्सिल आणल्या, कोणी चॉकलेट्स आणले. गिफ्ट कोणताही ते पण जास्त महत्त्वाचं नाही आहे. पण आज या मुलानं किंवा या मुलीने एकमेकांना काहीतरी दिलं. रोजचं एकमेकांना धक्का लागला तरी भांडणं होतात, पण आजचा दिवस हा खूप छान असतो. आणि मी आदल्या दिवशीच मुलांना सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलांनी छानपैकी सगळं छान तयारी करूनच आले, सगळं छान केलं. मला खूप भारी वाटलं आणि हे सगळं मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. तर पूर्ण आपला व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी खूप धन्यवाद. आणि असं सपोर्ट करा, असंच पूर्ण व्हिडिओ बघा आणि थँक्यू सो मच.